सोलापूर शहरात रिक्षा चालकांचा एलपीजी गॅस प्रश्न चिघळला असून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी प्रशासनाला थेट इशारा देत प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ असे स्पष्ट केले आहे। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनमगेट या मार्गावर निघणार आहे। सोलापूर शहरातील अनेक एलपीजी पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। तसेच गॅस दरवाढीमुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे। दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने चालकांमध्ये संतापाची लाट आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सोलापुरामध्ये 16,000 LPG वर चालणारे रिक्षा आहेत। 28 एप्रिल पासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू झालंय। आज 45 दिवस होत आहेत। 10 पंप बंद आहेत। काळा बाजार प्रचंडपणे चालू आहे। जनतेची लूट चालू आहे। कलेक्टरकडेही गेलो, पालकमंत्र्यांकडे गेलो, न्यायाची अपेक्षा केली। आम्ही म्हणलं किमान प्रत्येक रिक्षाला 4 लिटर प्रमाणे 40,000 अगोदर द्या, म्हणजे यांचं बसस्थान व्यवस्थित बसेल। परंतु सरकार अजूनही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही। म्हणून 16 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू। 5,000 रिक्षा चालक पूनम गेटवर जमतील, मोर्चा काढून कलेक्टरला निर्वाणीचा इशारा देतील। तर हे ऐतिहासिक मिरवणूक संपल्यानंतर आम्ही सोलापूर बंद असं करू। नगरसेवकही बाहेर येणार नाही, आमदारही बाहेर येणार नाही, खासदारही बाहेर येणार नाही, मंत्री बाहेर येणार नाही, कलेक्टरही बाहेर येणार नाही, पोलीस कमिशनरही बाहेर येणार नाही। प्रत्येक चौक रिक्षा लावून आम्ही अडवू। अभूतपूर्व असं सोलापूर बंद आजपर्यंत झालं नाही, तसं करायचं आमचा प्रयत्न आहे। या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र पालकमंत्र्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण झालं का? तर जवळजवळ 6 तारखेला पालकमंत्र्याला डाक बंगल्यावर भेटलो। आमचे कृती समितीचे 11 लोक होते। 20 मिनिटं चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये सगळे मुद्दे त्यांना समजावून सांगितलं। त्याने म्हणलं 4 दिवस मला मुदत द्या। मी म्हणलं आजची आज बैठक घ्या, तुम्ही आज रात्रीपर्यंत तिथं आहे। त्याने म्हणलं मला हे सगळं अभ्यास करावं लागेल, वर बोलावं लागेल, म्हणून काही हरकत नाही म्हणून आम्ही 4 दिवस दिलं। मुकाट्याने 700-800 लोक घरी गेले, परंतु कसलीही हालचाल दिसत नाही। म्हणून आम्ही आज 16 तारखेचा भव्य मोर्चा घातलेला।